श्राद्ध पक्षातली सर्वपित्री अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हिंदू पंचांगानुसार सर्वपित्री अमावस्याचा प्रारंभ 1 ऑक्टोबरच्या रात्री 9:40 होणार आहे. याशिवाय वर्षातील दुसरे सूर्यग्रहणही याच दिवशी होणार आहे. तर अशा या अमावस्येचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आपण कोल्हापुरातील प्रसिद्ध वास्तू आणि ज्योतिष सल्लागार श्रद्धा राठोड यांच्याशी सविस्तर बातचीत करणार आहोत. ऍक्च्युली सर्वपित्री अमावस्या म्हणजे एका पद्धतीने जर बघितलं तर याचं एक अजून नाव आहे मोक्षदायी अमावस्या. म्हणजे काय असतं की ज्या लोकांचं तिथी माहीत नसेल आपल्याला, आपल्या घरच्या लोकांची, जे पूर्वज आपले होऊन गेलेत त्या लोकांसाठी त्या दिवशी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही श्राद्ध करू शकता. एक हे होतं. दुसरं असं आहे की ज्यांचं ह्या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये श्राद्ध झालेलं नाहीये, काही कारणास्तव नाही करता आलं, काही झालंय, तर त्या लोकांसाठीही त्या दिवशी आपल्याला श्राद्ध केलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच त्याला सर्व पित्री अमावस्या म्हणजे सर्वांसाठी एका पद्धतीने वन कॉमन टाइम ऑफ डुईंग श्राद्ध असं म्हणता येईल या गोष्टीला. आणि याच्यामध्ये एक असं पण आहे की एका पद्धतीने मोक्ष मिळणे अशी संकल्पना आहे, किंवा असं म्हणता येईल की या अमावस्येमध्ये जेव्हा श्राद्ध पक्ष केलं जातं तेव्हा मोक्ष मिळतं आपल्या पितरांना, म्हणून या अमावस्येला मोक्षदायी अमावस्या देखील म्हटलं जातं. ऍक्च्युली बघायला गेलं तर सर्व पित्री अमावस्या म्हणा किंवा पूर्ण पितृपक्ष पंधरवडा म्हणा, या दरम्यान आपण आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या निमित्त दान धर्म तर्पण अर्पण बरंच काय काय करत असतो. तर या दिवशी जर का आपण त्यांच्या नावाने अन्नदान केलं किंवा गरजूंना गरजेच्या वस्तूचं दान केलं, मंत्रसाधना केली, तर्पण केलं, तर हे उत्तम ठरतं की जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळते व ते सुखी समाधानाने परत जातात. ऍक्च्युली भारताच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर अमावस्या आहे म्हणून किंवा सर्वपित्री अमावस्या आहे आणि सूर्यग्रहण आहे या सगळ्यांचं काही हे होणार नाहीये. का? त्यामागचं रिझन असं आहे की हे सूर्यग्रहण भारतात दिसणारच नाहीये, न वेध लागणार आहेत ना काही आहेत, त्यामुळे आक्षेप येण्यासारखा किंवा काय प्रॉब्लेम येण्यासारख्या काही गोष्टी नाहीयेत. हो, सर्वपित्री अमावस्ये दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी म्हणा, मंत्रसाधना ही नक्कीच खूप उपयुक्त ठरत असते. आणि सर्वपित्री अमावस्या असल्या कारणाने ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जाप करणं उत्तम ठरतं. पितृदेवतांना आपण एका पद्धतीने ग्रॅटिट्यूड देतो, त्यांना नमस्कार करतोय, त्यांचा सन्मान करतोय. त्या दृष्टिकोनातून हा मंत्र साधना किंवा या मंत्राचा जाप करणं, या मंत्राचं उच्चारण करणं उत्तम ठरतं. असं आहे की मला असं वाटतं की आजच्या जमान्यामध्ये आता जेव्हा तुमचे वडीलधारी तुमच्या सोबत आहेत, ते जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांची सेवा, त्यांची केअर, त्यांना काय हवं काय नको याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. नो डाऊट येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ते तुमचे पितर होतील त्यावेळेला तुम्हाला सर्व पित्री अमावस्या किंवा पितृपक्षामध्ये सगळ्या त्या गोष्टी करायच्याच आहेत ज्या करायला पाहिजे, ज्या शास्त्रानुसार सांगितलेल्या आहेत. पण त्याही पेक्षा, त्या कार्यापेक्षा जास्त महत्वाचं ठरेल जेव्हा ते आज आहेत त्यांची केअर घेणं.